Hello guys, my name is Ethel and if you're new to this channel, you're going to get food, travel and lifestyle videos over here. आणि आज आपण चाललो आहे द फन शेल्टरला. आय एम सो एक्साइटेड. मला खूप दिवसापासून करायचं होतं. वी आर मॅचिंग अगेन. हे पण देव नाही. सो आता आम्ही चाललो आहे पालघरला द फन मध्ये. माझं असं कधीपासून स्वप्न होतं की आपल्या सिटीमध्ये कुठेतरी स्टे घेऊन राहायचं. अँड आय वॉज नॉट इंटरेस्टेड. मग आम्ही आईला पालघरचा लालच दाखवला द फनचा. आणि एकदा आम्ही तिला फक्त कॉफी प्यायला घेऊन गेलो तेव्हा तिला खूप आवडलेलं. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. आणि आम्ही पुण्याला जेव्हा गेलेलो तेव्हा तिकडे ब्रेकफास्ट होता, बुफे. सो आईला ते ब्रेकफास्ट बुफे स्प्रेड बघून खूप मन झालं की आपण अजून कुठेतरी जाऊया, एक्सप्लोअर करूया असे ब्रेकफास्ट बुफेस. आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे स्टेला. सो तिकडून वांद्री जवळ आहे. आम्ही वांद्रीमध्ये पण जाऊ, वांद्रीला पण जाऊ अँड फुल दिवस तिकडेच राहून मजा करू. तुला काय बोलायचंय? यो बोलायला सांगितलेलं, मांजरी सारखा आवाज काढायला नाही. सो आता आम्ही चाललोय नाही, आपल्याकडे बाकी काय ऑप्शन पण नाही. श्री दत्त स्नॅक्स कॉर्नर मध्ये आलोय टू ईट. आणि आम्ही मागवला आहे. पहिला तर खूप गरम होते, खूप जास्त म्हणजे असं टू मच वाला गरम आहे इकडे. सांगू नाही शकत, कसं बोलू शकतो आपण याला, काय एक्सप्लेन करू शकतो कशी गरमी आहे. उष्णता टाईप वाली गरमी आहे इथे खूप. अँड म्हणून आम्ही मागवलं पहिला तर थंड व्हायला कोकम सरबत आणि लिंबू सरबत. आणि आईने मागवलं उपमा, जो आईला बिलकुल नाही आवडलाय. ठीक आहे, वी कॅन शेअर. ठीक आहे. ऍक्च्युली तो उपमा इज मेड इन घी, त्यामुळे तो असा थोडासा गोड वाटतोय. इट टेस्ट गुड बट नॉट अ रेग्युलर टेस्ट. सो वाव असा नाही, उपमा सारखं वाव नाही, बट वॉट एव्हर इट इट्स गुड. यू कॅन ट्राय. मी मागवलंय चीज आलू पराठा. अँड यू कॅन सी चीज इज रोलिंग आउट विथ अचार, कांदा आणि पूर्ण दहीचं पॅकेट, ते पण अमूल मस्ती दही. लाईक ओ माय गॉड, हाय होप्स ऑन दिस. We also have chole bhature and तेच achar kanda, but chole looks like Delhi ke chole. So it's garma garam. I guess it's deep fried paratha. ना, पराठा डीप फ्राईड वाटतोय ना. हो, खूप गरम आहे, खूप खूप खूप. बट रहा नहीं जा रहा. हम्म, हम्म. मोहम्मद अली रोडला असे मी पराठे बघते जे डीप फ्राईड असतात आणि ते ऍक्च्युली टेस्ट गुड. खूप हेवी होऊन जाईल बट चलताय. मी जस्ट स्टेला पोहोचलोय अँड खूप जास्त गर्दी आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. म्हणून मला वीकेंड स्टे म्हणजे वीकेंड काहीच आवडत नाही. मी फिरायला वीकेंडला जास्त जात नाही बिकॉज खूप गर्दी असते. अँड आता आई पूलमध्ये उतरणार होती, पण आता मला वाटत नाही ती उतरेल बिकॉज एवढी गर्दी आहे. बट लेट्स सी. आता वाजले आहे 2. आम्ही चेक इन केलं आता, म्हणजे चेक इन करतोय इन प्रोसेस. मग आम्ही थोडं रिलॅक्स करू, मग वांद्रीला जाऊ. अँड आता आई इन्स्टावरती पोस्ट करायला लागली आहे. सो शी वॉन्ट्स की खूप वेगळे वेगळे व्हिडिओज बनवू आम्ही. आणि त्यासाठी आम्ही एका स्टेकेशनसाठी, फक्त एका रात्रीसाठी मी 5 to 6 आउटफिट्स घेतल्यात. सो तुम्हाला सगळं बघायला मिळेल माझ्या चॅनलवरती. मी आईला टॅग करत जाईन, सो दोन्ही एकत्र पोस्ट होत जाईल. अँड डू फॉलो नीलम लिव्हिंग्स ऑन इंस्टाग्राम. मी लिंक करेन खाली. आणि खूप जास्त चपड चपड चालली आहे. आम्ही गेल्या वेळेला एवढं शांत होतं, एवढं शांत होतं, किती सुंदर वाटत होतं. अँड नाव इट्स चपड 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 चपड. आणि खूप लहान मुलं आहेत मोस्टली. सो मी तुम्हाला फुल प्रॉपर्टी दाखवते. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. फोन मध्ये
It's not 5 star, but it's affordable, it's good, it's premium. So why not? I'm doing hassle-free trekking because माझ्या गोष्टी पुढच्या लोकांनी पकडल्या. मी असं त्यांना इमोशनल ब्लॅकमेल केलं की मला ब्लॉग काढायचा आहे. हाऊ कॅन आय ब्लॉग विथ मेकअप बॅग आणि आईला आता फोटो काढायचा. सो लेट्स गेट द रूम टूर. असं एंट्री केल्या केल्या याची स्पेस आहे. Here you can keep your luggage and इकडे मस्त वाव लाईट चालू होतात. लॉकर and all laundry bag obviously. काय झालं? काय केलं मी लोकांनी? काय नाही केलं नाही काय झालं? नाही ही लाईट गेली. So लाईट गेली. लाईट गेलेली. We are back. इकडे आहे वॉशरूम. आहे मी. इकडे मिरर. वाव मिरर मस्त आहे. इट्स ओपन्स लाईक दिस. सो आपण मस्त मेकअप करू शकतो. देन ड्रायर आहे. सम शॅम्पू अँड ऑल. अँड इकडे आहे bathroom area where we can shower, and here we have a mirror again. इथे आहे कॉफी टेबल अँड इकडे त्या लोकांनी थोडेसे नट्स अँड ऑल दिलेत खायला. आपला फ्रीज अँड ओव्हर टू कॅमेरामॅन. वॉशरूम बंद करूया. अँड इकडे आहे बाथरूम. आपण इकडून बघू शकतो असं बाथरूम शॉवर घेताना वगैरे. दिस इज द बेड अँड दिस इज अ सोफा. सोफा खूप मस्त आहे. मोठा सोफा आहे. हे सोफा कम बेड होऊ शकतं. वाव मी इथेच झोपणार. अँड टेबल अँड साईड टेबल विथ अ चेअर विथ अ मिरर. सो आपण इकडे मेकअप करू शकतो. किती किती ठिकाणी मेकअप करणार. टीव्ही दिला आहे आणि ही आहे माझी आई. जी मगासपासून लपून राहिलेली कॉज मी शूट करत होते. बाय. सो आम्ही इकडे आलोय अँड I don't want to say this because I'm trying my best की हे चांगलं असावं, but इकडे 7-8 वेळा लाईट जाऊन आली आहे. अँड ऑन दॅट दे आर सेइंग की इकडे असंच असतं. ओके. अँड द सेकंड थिंग इज की आमच्या रूममध्ये कूलिंगच होत नाही. एक ते एकच फॅन दिलाय अँड कूलिंगच होत नाही आहे. 2 AC आहेत. एक AC चालत नाही आहे. अँड आफ्टर दॅट मी आता जस्ट खाली आलेले सांगायला हे सगळं. फ्रंट ऑफिसला जाऊन मी नॉर्मली एक्सप्लेन केलं. मी जास्त रागवली नाही. बट जाताना आम्ही लिफ्टमध्ये गेलो अँड लिफ्ट बंद होता होता लाईट गेली. जर मी अडकली असते आणि त्यासाठी मी स्टार्ट केलाय माझा ब्लॉग. मला काही झालं तर हे लोक जिम्मेदार आहेत ह्यासाठी. हो. व्हॉट्स यार. मी ज्या लिफ्टमध्ये गेलेली ती लिफ्ट आधी AR आले आणि बंदच झाले. चालू झाले. सो आता आपण मेकअप करून जाणार आहोत हॉटेल टूर घ्यायला. हॉटेलमध्ये काय काय बघून येऊया. पाठचा पसारा जाऊ दे. सो लेट्स स्टार्ट विथ प्रेपिंग सनस्क्रीन बिकॉज हाच मेकअप ठेवून आपल्याला फुल डे राहायचा आहे. अगं नेटवर्क नाही म्हणजे ते वायफाय कनेक्ट कर ना. मग अशी जे टाकलेलं त्याच्यानेच चांगले पाम.
then we are going to use some color corrector as always. माझा इनसाइडचा color corrector आहे. आपण हे पण यूज करू. खूप जास्त झालंय फॅट. वेस्ट होण्यापेक्षा लावून टाकू. Okay, now we are going to use my favorite cushion foundation and मी असं परत पॅक करून ठेवते जस्ट कॉज मला असं वाटायला नवीन आहे. आणि आपल्याला पाठी आई दिसत नसेल. आई पण तिचा मेकअप करते. आई तू काय मेकअप करतेस? अरे मग थोडा तर कर. तुझं सनस्क्रीन वगैरे तर लाव थोडं. सो लेट्स गो. अगं मग तू काय केलंस? सो कोणत्याही महागड्या मेकअपमध्ये खर्च केल्यानंतर वेन इट कम्स टू परफेक्ट शेड, खुशी खुशी का ठिकाणा नाही रहता मेरे. कारण मोस्टली सगळे शेड पूर्वी जे यायचे ते मला मॅच नाही करायचे. आईला परफेक्ट मॅच करायचे बिकॉज शी इज फेअर देन मी. बट आता आजकाल जे शेड येतात आहा, चमेश्वरी शेड असतो आजकाल. परफेक्टली मला मॅच करतात. लाईक यू कॅन सी हा पण जो शेड आहे तो किती सुंदर आहे. द फिनिश लुक सो गुड. मी हाफ तुम्हाला चेहरा करून टाकतो. म्हणजे मी मोस्टली एवढं नाही लावत कॉज एक दोन शूट असतात तेव्हाच मी लावते. फुल इव्हेंट असेल नाही तर मग असं फुल डे मला कुठे राहायचं असेल तेव्हा मी असं फुल मेकअप करते. जस्ट लुक ॲट दिस हाऊ गुड इट इज. लाईक माझी स्किन अँड स्किन कलर इट्स सेम. तर आपण हा पण फेस करूया. इट्स डन. माझा मेकअप झाला तरी आई अजून चेहराच होते. माय वन ऑफ द फेवरेट. नशीब मी इन्स्टा रीलने स्टार्ट केली. आईचं आवन जावन चालूच. मी असं कॉम्पॅक्ट ह्याच्यावर घेते अँड देन ऑन द टी झोन्स. तुम्ही तुमचं बघा. And this is how our base is done. Let's move to eyes. Just look at the eyelashes and now wait. Just look. काय माहिती मी केलेलं. किती सुंदर दिसतात, किती सुंदर. आणि आता आपण खालचे करूया. Now I am applying a tint first. मैं हा tint मी जास्त यूज नाही करत. खूप खूप स्ट्रॉंग टिंट आहे. हा 2026 चाललंय 25.
and a lip gloss on this. I'm all ready. So this is what we are going to style up today. Something like this. Not perfect, but yeah. And this cute earrings. What else? So I had this curls. Like I don't use any curl cream, but I had used this serum, and because of that, it looks good from this side. So let's do something. Oh, yeah. Maybe something like this. And here I can split this. This looks cute, right? That's it. I am done. This is how I look. So मी रेडी झाली आणि माझी आई रेडी होते. आईला मेकअप करून दिलाय आपण आणि आता ती हेअरस्टाईल करत आहे. लेडीच्या हेअर ट्रेक हो दुसरं तेच तर करायचं ना आता. हा हट नाही आमचे वेगळे आहेत. नाही माझे वेगळे आहे वादळीसाठी. हो मग आता निघू ना. अर्धा तासात होऊन जाणार फिरून. 5ला जाऊ. 6ला येऊ. मग आधी कॉलर ट्यून तर करूया. मी ह्याच्यात कॅमोफ्लेज झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे वांद्रीला फायनली. आम्ही प्लॅन्स थोडे इकडे तिकडे शिफ्ट केलेत. आधी आम्ही वांद्रीला जाऊ आणि मग पुढचं पुढे बघू. सो आता मला सगळे सोडून गेलेले आहेत बिकॉज मी रील बनवत होती आणि माझ्या आता केस इकडचे नीट नाही होतात. ओके झाल्यात. आणि आता आपण निघूया. दिस इज माय आउटफिट अगेन. मी जे घालून आली तेच घालून चालले बिकॉज मी हे वादळीसाठीच घातलेलं. अँड आम्ही गेलो नाही. आम्ही आधी इकडे आलो बिकॉज खूप गरमी होती. सो आता इव्हनिंग झालंय. सो आता वांद्रीला जाऊया. मला हा आउटफिट खूप आवडलाय. मी हा आउटफिट घालायची नाही बिकॉज घेतल्याच फर्स्ट दिवशी इकडे इंक लागलेली. अँड नाव आय एम वेअरिंग अ जॅकेट ऑन इट. सो इंक दिसत पण नाहीये. बाकी आणि आता माझ्याकडे माझा मेन फोन पण नाही. आय डोंट नो वेअर इट इज. आणि हे दोघं कुठे गेलेत मला तेही माहिती नाही. आणि ह्या फोन मध्ये माझ्याकडे फक्त वायफाय चालतो. ओ दिस. सो यांचा प्लॅन चेंज झालाय. हॅलो किड्स प्ले एरियामध्ये सो उघडत नाहीये माझ्याकडून. उघडला. आय एम एक्सायटेड फॉर PS. अँड माझा फोन कोणी आणलाय का दुसरा? मी पण नाही. तुझा फोन रूम वरतीच आहे बट वी डोंट नीड अ फोन. सो लेट्स स्टार्ट. मी आणि आई खेळतोय आता टेबल टेनिस. चल आपण खेळूया. मी नाही खेळणार. की नाही जाना चाहिए.
सो लेट्स गो. झालेलं आमचं खेळून. किती भारी खेळलो आम्ही बघितलं, प्रो लेवल एकदम. आणि आता आम्ही चाललोय. लोकांना पाणी प्यायचंय, मला नाही प्यायचंय. ओ माय गॉड. आय गेस ते बँकेट वगैरे काहीतरी असेल. आय डोंट नो. Or else restaurant or a spa. I don't know. Let's go. Wandery. Hi, mama. Hi. आई आतापासून गोगल लावून चालवले. सगळ्यांना सांगायचं तुला तू विरारवरून आली आहेस. व्हेरी गुड. प्रॉपर्टी बघायला आलोय. इथेच वांद्रीला पुढे आमच्या ओळखीचे आहे, त्यांची प्रॉपर्टी आहे आणि ती खूप सुंदर दिसते. So this is how the property looks. हे असे स्टेज आहेत. इट्स लाईक कॅम्प स्टेज अँड द व्ह्यू. आणि तिकडे पण सुंदर असा वॉटरफॉलचा व्ह्यू असतो त्या साईडला. प्रिटी. अँड वी आर ॲट वांद्री. इकडे मस्त बेंच होते, ते पण गेले. त्यांनी एवढा कचरा करून ठेवला इथे. लेट्स सी द गुड साइड. एवढं सुंदर वांद्री पावसाळ्यात फुल भरलेलं असतं. फुल फुल फुल. आणि तिकडून पण जायला एक जागा आहे आणि त्या साईडून पण जायला एक जागा आहे. आणि आय गेस तिकडे लोक कयाकिंग करतात. आय डोंट नो. इज इट कयाक और नॉर्मल बोट? हो म्हणजे नॉर्मल कयाक. नॉर्मल कयाक लाईक घरगुती कयाक. आता आम्ही चाललोय पूल मध्ये. दिस इज माय आउटफिट. हे खूप असं डीप होतं, मला नाही मला सजेस्ट केलं की हे घालो. सो सुंदर दिसतं आउटफिट. चला लेट्स गो. अँड हे म्हणजे मॅचस्टिक वाले क्लिप्स आहेत. हा मस्त वाटलं असं. सो इथे आहे लॉन व्ह्यू. आणि जवळ पाठवून फोडून पण एक हे आहे. बट पाठवून लुक्स गुड. सो आम्ही पूल मध्ये आलेलो आणि इकडे मस्त मंदिरात आरती चालू आहे आणि त्यांचा स्टाफ आहे. वाव. आम्ही आलो पूल वरून आणि आता मी चाललोय डिनर करायला बुफे मध्ये. अँड दिस इज मॉम. अरे आणि आईला आता कुठेतरी फोटो काढायचा असेल, वाटलंच मला. सो आता आम्ही जस्ट रूमवर आलो. खूप 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 जेवलो आणि जेवण पण मस्त होतं. फक्त संपत होतं आणि कोणाचं लक्ष नव्हतं आणि परत सांगत राहायला लागत होतं की संपलंय. ते इरिटेट होत.
होत होतं. बाकी जेवण मस्त होतं, पण तिकडे लाईव्ह सिंगिंग चालू होतं, सो मी काही जास्त शूट नाही करू शकली. मध्ये-मध्ये मी फक्त क्लिप्स घेतल्यात, ते मी टाकेन. अँड मी सकाळी केलेला मेकअप अजूनपर्यंत मस्त आहे. फक्त इकडे मी चष्मा लावलेला, तेवढं फक्त डगमगलंय. अँड लिपस्टिक मी चेंज केली. मी फक्त लिप बाल्म लावलंय. ते टिंट मध्ये राहिलाय तेवढंच. बाकी माझा मेकअप खूप सुंदर दिसतोय. सकाळचाच आहे. आणि आता आईचं म्हणणं आहे लवकर झोपायचं नाही. पण आईचं म्हणणं आहे रूममध्ये राहून खेळूया. त्याविषयी मी आईला सांगितलं बाहेर जाऊन खेळूया. बिकॉज रूममध्ये राहिलं बेड दिसला की झोप येणार. आणि मी आता खूप खाल्लंय. प्लस मी खूप डेझर्ट खाल्लंय. सो डोळे म्हणजे बघू शकतात. अर्धे झोपेत गेलेले. सो मी ह्याच मेकअपमध्ये पूलमध्ये पण जाऊन आली. अँड आफ्टर दॅट मी हाल्फ बाथ घेतले बिकॉज मला मेकअप नव्हता काढायचा. अँड मी फेस डिप नाही केला पूलमध्ये त्याचसाठी. अँड वी आर सक्सेसफुल. आता मे बी मी व्लॉग करेन, नाही तर डायरेक्ट सकाळी भेटू. आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. आणि आता आम्ही निघालो आहे. आम्ही चेक आउट केलं आहे. आणि आता चाललोय घरी. सो द बिलिंग प्रोसेस इज अ बिट स्लो. म्हणून आम्ही मगाचपासून इथे बसलो आहोत. अँड इकडे मोस्टली पीपल आय गेस इकडे मंदिर आहे गुजराती आहे जैन मंदिर. तिकडे लोक जास्त येतात. ते इकडे स्टे करतात म्हणून गर्दी खूप आहे. ब्रेकफास्टला पण आज खूप जास्त गर्दी होती. ब्रेकफास्ट वॉज अ बिट डिसअपॉइंटिंग. मला एवढा नाही आवडला. बट ओव्हरऑल आय विल गिव्ह दिस अ प्रॉपर्टी मे बी 5/10 बिकॉज लाईट नव्हती. डिनर वॉज ऑल्सो ओकेश. टेस्टी होतं सगळं बट गरम नव्हतं. अँड खूप डिले करत होते ते लोक रिफिल करायला अँड एव्हरीथिंग. बट रादर दॅन दॅट ओके होती प्रॉपर्टी. आम्ही गेम्स वगैरे तर जास्त खेळलोच नाही बिकॉज पूलमध्ये गेलो. सो आय विल एंड माय ब्लॉग ओव्हर हिअर.